पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू नीट सगळ्या बॅटवर येत नाही. अत्यंत उत्कृष्ट कामगिरी. आज बाहेरचं बॉल आणायचं जबाबदारी मँचेस्टर स्पोर्ट्स या जिम्नॅशियमच्या संघाकडे आहे आणि अत्यंत उत्कृष्ट कामगिरी या संघानं पार पाडलेली आहे. ओरपी चेंडू दीपक शिंत्रे बॉल खाली आणि फलंदाज बाद होतोय. जुगनू डबेदार सॉरी. गणेश मुसळे यांना पहिलं यश. विल्सन वास्कर टीम ओनर. हॅलो विल्सन वास्कर सर जीजस इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आणि या टीमचे ओनर सचिन स्पोर्ट्सचे जुने खेळाडू विल्सन वास्कर सर. गोलंदाजी करतायत गणेश मुसळे. जबरदस्त फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा निश्चित. बाळू ठाणेकर बॉलवर येतोय. 1 धावेवर समाधान मानलेलं विल्सन वास्कर. शाबाज पकाली बाद झालेले आहेत आणि उमेश कांबळे ओपनिंगला आलेले आहेत आज. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेला आहे 1 धाव. उत्कृष्ट गोलंदाजी गणेश मुसळे यांची. हॅलो तोंडात घातले काय. हॅलो आणि आज आणि उद्या दोन्ही गट 4 गट क्लिअर होत आहेत. 8 संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतील. उद्या सगळं चित्र क्लिअर होईल. बाळू ठाणेकर चांगला चेंडू पद्धतीचा. फार दिवसानं बॅटिंग करतायत विल्सन वास्कर सर. जबरदस्त फटका. 6 धावा. हो हो बहुत ही अच्छा फटका.
चांगला कमबॅक बाळू ठाणेकरचा. इनसाइड एज एक धाव डिक्लेअर. उत्तुंग मारलेला आहे. पाहूया जुगनू डपेदार बॉल खाले आहेत आणि मित्रानं मित्राचा कॅच पकडलेला आहे. दोन जिगरी दोस्त जुगनू डपेदार आणि विल्सन वास्कर. सचिन स्पोर्ट्सचे दोन्ही खेळाडू. धाव संख्या झालेल्या 9 धावा. बॅट्समन ने नंदुमाळी वायरलेसला आवाज येत नाही आहे तुमचा. जरा लवकर करायचं आहे बॉलिंग मार्कला. नवीन गोलंदाज ऋषभ. नमस्कार दर्शक. ऋषभ की अगली गेंद. वाइड बॉल. खेल दिया इसे सीधे बल्ले से. उमेश कांबळे या स्ट्राइक पर.
ये कड़क शॉट लपेटे में लेकर मिड विकेट एरिया में खेल दिया इसे 1 रन के लिए। इस टूर्नामेंट के अब तक के सफल गेंदबाज रहे ऋषभ। अब सबसे बाहर की भी गेंद, वाइड बॉल। ये अच्छी गेंद। ये उड़ाया गेंद को, किनारा लिया, अपने फॉलो थ्रो में कैच लपकने में सफल हुई। एक और विकेट। बैट्समैन थोड़ा जल्दी आए, नए बल्लेबाज। बैट्समैन लवकर यायचं बैट्समैन। तीन ओवर का खेल खत्म हो गया, रन बने 20 रन। ये बढ़िया शॉट डीप लॉन्ग ऑफ एरिया में खूबसूरती से खेल दिया। इसे 2 की मांग होगी, निकल पड़े दूसरा रन लेने के लिए। अमित जी आपके कितने पॉइंट है? मतलब 2 में से 2 आपने जीता है और उन्होंने। ये फ्लैट शॉट, ये जाएगी सीधे इन द क्राउड। दैट्स ब्यूटीफुल स्ट्रोक्स। एक और ताकतवर शॉट और बढ़िया कैच अमित द्वारा। भाई इनके हाथों से कैच छूटना भले माने नामुमकिन है। सुपर कैच। बैट्समैन नीतीश रावल। न्यू बैट्समैन नीलेश। ब्लॉक हॉल की भी गेंद। ये खेल दिया, इसे खोद के निकाल दिया है। ब्लॉक हॉल की भी गेंद, लंबी हिट। भाई मैंने देखा नहीं, नंदू माली अंपायरिंग के लिए खड़े हैं। छोटे कद के जरूर है मगर काम काफी बड़े बड़े करते हैं।
एक और कड़क शॉट सीधे कमेंट्री बॉक्स में। Is 38 run. Rishabh. Less now. The next ball. Block hole की begin. मिड विकेट एरिया में खेल दिया पीछे खिलाड़ी। अभी अच्छी गेंद। Wide ball. ये खेल दिया इसे अपने लपेटे में लेकर भेज दिया सीधे स्टैंड में 6 रनों के लिए। नीलेश मिने ऋषभ की अगली गेंद और फायरमैन ये स्ट्राइक पर। ये ऊंचाई तो मिली है, लंबाई कितनी मिलेगी? ड्रॉप कैच। भाई लंबाई तो मिली थी ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल खत्म हो गया। रन बने 47 रन। मेरे ख्याल से अगर अमित रहते तो भाई लपक लेते। निहाल मालदार कम टू द स्टेज। सैंतालीस रन। छठा ओवर। ये कड़क शॉट, फ्लैट शॉट खेल दिया ऑन साइड एरिया में। जब तक अमित इसे फील्ड करते। ये उठाया गेंद को सीधे बल्ले से खेल दिया इसे।
जब तक कि ऋषभ इसे फीड कर दे। उनचास रन। छठा ओवर चलता हुआ जुगनू डबेदार द्वारा। भाई जब किसी के नाव ना आए गिरा तो उसका नाव किधर गया रंगड़ा। दो ही भाई के व्यक्ति पत्थरी विकेट चाप गिरा तो उसको रन बन गए 51 रन। अमित खंडेलवाल इन्हें लाया गया गेंदबाजी करने के लिए। और नीलेश आज इनके बल्ले में धार है। ब्लॉक होल की भी गेंद काफी अच्छी गेंद। पैड पे की भी गेंद। नीलेश मेरे ख्याल से इंजर्ड भी जरूर भी होंगे वहां पर। नीलेश रवलकर इन्हीं के चेहरे पे मुस्कान भी दिखाई देती भी। अब तक 12 गेंदें खेली, 21 रन बनाकर खेलते हुए नीलेश। वाइड बॉल, नो बॉल, नो बॉल। भाई लाल बत्ती तो जली है, क्या बेल्स गिरी है वहां पर। नंदू माली सर वहां पर खड़े हैं। फ्री हिट है, यस यस फ्री हिट था, पर बेल्स नहीं गिरी। ये ताकतवर शॉट है,
ये चौका देने वाला शॉट है। अभी भी 2 गेंदें बाकी है। वाइड बॉल, डिक्लेयर के तौर पर 1 रन, बिना गेंद के 2 रन दे बैठे। अच्छी गेंद, ये लंबे हिट, फुल टॉस गेंद बल्ले के बीचों बीच लिया और भेज दिया भाई, तब्दीली कर दिया 6 रनों में। ओवर की भी समाप्ति होती हुई 7 ओवर का खेल खत्म हो गया। रन बने 63 रन, 63 रन। इस पारी का आखिरी ओवर करने के लिए किसे लाएंगे देखना होगा। 7 ओवर की समाप्ति के बाद 63 रन, सॉरी 65 रन, 65 रन। एवरेज है, एवरेज है। आखिरी ओवर, इस इनिंग का आखिरी। ये लंबी हिट, हवा में गेंद है, नीचे खिलाड़ी है और अमित के हाथों से भाई कैच ड्रॉप होता ही नहीं है। बाएं हाथ के बल्लेबाज श्रीराज चौहान जुगनू दफेदार एक सफलता दिलाने में सफल हुए। वेळ घालवायचं नहीं है। ये कड़क शॉट है, ये 2 रन देने वाला शॉट है। रन बन गए 67 रन। बहुत बोली गेंद की थी, कड़क शॉट खेल दिया वहां पर, 2 रन बटोरे। श्रीराज ऋषभ के काफी करीबी दोस्त है। श्रीराज एक दूसरे के साथ काफी क्रिकेट खेली है ऋषभ।
Not again. ये हवाई फायर, हवाई फायर के लिए काफी अच्छी खेलते, मिल जाएंगे 2 रन। हेलो, नेहाल मालदार। नेहाल मालदार कुठं असेल ते स्टेशन संपर्क साधत आहे. ये पारी समाप्त होती हुई पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 69, डिफेंड करने हैं 70।
1 ओव्हर 10. हॅलो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15. जिंकण्यासाठी 36 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता. आणि हा सुरेख असा फटका, जमिनीलगतचा शॉट, त्यावर खराब क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. एकच धाव.
पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅट्समन आणि सगळ्या कळत नाही चेंडू निर्धाव जातोय सागर टकले गोलंदाजीसाठी परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय पण नो मॅन लँड आणि झेल सुटतोय पुन्हा गतीमध्ये परिवर्तन स्लोअर चेंडू फलंदाज नीट सगळ्या कळत नाही चेंडू निर्धाव जातोय चांगली गोलंदाजी करत असताना सागर टकले उंच असा मारायचा प्रयत्न चेंडू हवेत जातोय पाहूया त्याच्यावर क्षेत्ररक्षण थोडंसं गचा क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे शुभम परीट यांच्याकडून तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 17 गणेश गोलंदाजीसाठी गणेश 30 चेंडू 53 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी गणेश बॅट्समन पळायचा आहे लवकर फलंदाजासाठी नवीन फलंदाज मैदानात बाळू ठाणेकर डावखुरा फलंदाज तर गोलंदाजीसाठी 21 नंबरचा एक वेगवान गोलंदाज गणेश चांगला चेंडू बॅटची कडे घेतोय आणि त्यावर सुरेख झेल गणेश यांच्याकडून झेल बाद होतोय बाळू निकुंज संघाची धावसंख्या आहे ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबाईलला 18 चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जातोय फलंदाजासाठी प्रशांत आणि गोलंदाजासाठी गणेश पुढचा चेंडू जोरदार फटका मारायचा प्रयत्न जमिनीलगतचा फटका त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण
आणि चांगला थ्रो. स्ट्राईकवर जुगनू डफेदार. स्लोअरमध्ये चेंडू टाकला होता पण उंच असा फटकलेला आहे आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी. जुगनू डफेदार या मैदानातला एक बिग हिट. पुन्हा एकदा जोरदार तडकवायचा प्रयत्न पण चेंडू जातोय सरळ एस्ट्रिकाच्या हातात. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाले 25. चला आवरायचं आहे कॅप्टन. या सामन्यासाठी पंच म्हणून नंदू माळी आणि मयूर माळी सॉरी मंगेश. उंच मारायचा प्रयत्न त्यावर चेंडू निर्धाव. बॉलर नेम सांगायचा आहे सूरज. ओके. सूरजचा पुढचा चेंडू. प्रशांतला उंच तडकवायचा होता त्यावर शुभमचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान. आणि आता स्ट्राईकवर हार्ड हिटर फलंदाज जुगनू डफेदार. सुरेख फटकवायचा प्रयत्न. बॅटची कडकून जातो चेंडू पॉईंटच्या दिशेने. त्यावर 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो आणि 1 धावावर समाधान. धावसंख्या झालेली ती 27. उंच फटकाचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय. पोह्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्यासारखा आहे आणि झेल बाद होतोय. प्रशांत सुरेख असा झेल सूरज यांच्याकडून. बॅट्समन पटपट यायचा लगेच थांबायचं नाही. निकुंज स्ट्रायकर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 चेंडू 43 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर नवीन फलंदाज ऋषभ. सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करतोय ऋषभ. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. लेदर क्रिकेटचा खेळाडू ऋषभ एक युवा चांगला खेळाडू. पहिल्या चेंडूवर चौकारने आपलं खातं खोलतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे फलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना कर्णधार
चांगला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू त्यावर सरळरित्या खेळून काढलेला आहे आणि एक धाव पूर्ण. या एक धावने षटक संपतंय. 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 32. 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. काय नाव आणि गोलंदाजासाठी श्रीराज चव्हाण, त्याला तोंड देते तो ऋषभ. अजय काय ओके अजय. कोरचीचा खेळाडू अजय सुतार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्यावर जोरदार असा फटका. चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी जातोय. बॉल द्यायचा आहे. आणि परत एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्यावर झेल बाद होतोय ऋषभ. सागर टकले यांचा सुरेख असा झेल. बॅट्समन पटपट यायचा आहे. फलंदाजासाठी ऋषभची जागा घेण्यासाठी येतोय तो खंडेलवाल. अमित खंडेलवाल. बॅट्समन चला फास्ट खेळायचा आहे. और लवकर लेटवाला आहे. 16 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 34. सोळा चेंडू 34 धावांची आवश्यकता. अजयचा पुढचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आणि 22 स्वरूपातील एक अवांतर धाव. अजयचा पुढचा चेंडू. परत एकदा शॉर्ट ऑफ चेंडू आणि स्टेटच्या दिशेने तडकावून लावलेला आहे. सरळ 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. बॉल चला बॉलर आवरायचा आहे.
3 चेंडू बाकी आहेत या षटकामधील आणि गोलंदाज चेंज झालेला आहे. अजय याच्या ठिकाणी या मैदानातील एक युवा खेळाडू शाबाज पकाली गोलंदाजासाठी आलेला आहे. पाहूया पुढचे 3 चेंडू आपल्या संघासाठी कोणत्या पद्धतीने टाकतोय अतिथीच्या सामन्यात. सूर्यकाचा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय ते. 2 धावांसाठी चेंडू डिक्लेअर स्वरूपात गेलेला आहे. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या षटकातील अजून 2 चेंडू येणे बाकी. जोरदार पटकवायचा प्रयत्न बॅटची घेऊन चेंडू तटतोय त्यावर निर्धाव असा चेंडू. बारा चेंडू 23 धावांची आवश्यकता. पंच आवरायचा आहे. पंच आवरायचा आहे लवकर. बॉलर आवरायचा आहे कॅप्टन. शिवराज चव्हाण गोलंदाजासाठी एक डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय आणि हा बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात. किती पाय बघा. आणि एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू एसटी रक्षक चुकतोय. किती 9ला 9ला किती पाय. आणि हा जोरदार प्रहार चेंडू 6 धावांसाठी सीमारेषे बाहेर जातोय. 8 आवश्यकता. आणि रिवर्स मारायचा प्रयत्न त्यावर चेंडू निर्धाव. शेराचे शेवटचा चेंडू आणि परत एकदा फसवतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. थोडंसं प्रेशर निकुंज स्ट्रायकर संघावर. परवा असाच एक आठवड्याचा सामना झाला होता गणपती कट्टा विरुद्ध डॅझल्स संघामध्ये. एक षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता असताना राहुल नगरकर या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून सामना 1 हाती विजय करून दिला होता. तशी काय कामगिरी अमित खंडेवाल करतात का बघायचं आहे. नॉन स्ट्राईकवर जुगनू डफेदार तर गोलंदाजासाठी उमेश कांबळे उर्फ बॉम्बे.
6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सुरेखाचा फटका पाहूया. त्यावर थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. एकच धावावर समाधान आणि स्वतः एक अनुभवी खेळाडू स्ट्राईकवर आणि गोलंदाज देखील अनुभवी. जुगलबंदी पाहण्यासारखी होणार आहे प्रेक्षकांना. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जुगनू डफेदार विरुद्ध उमेश उर्फ बॉम्बे. ऑफसाईड जिंकणे तडकोला चेंडू. त्यावर 2 धावांची मागणी आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि जोरदार फटका. चेंडू डायरेक्ट मांडवाच्या पलीकड 6 धावांसाठी. चेंडू बघायचा तिथला. चेंडू बघायचा लगेच. तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता. बॉल आलाय बघा पंच. सूर्य कॅल्क्युलेशन खेळून फलंदाजी करत असताना जुगनू डफेदार शेवटची चेंडू आणि हा ब्लॉकर मध्ये चेंडू त्रिफळा चित होतोय. जुगनू डफेदार उमेश बॉम्बे यांचं सामन्यामध्ये आगमन आणि विजयाकडे झुकतोय का सामना बघायचा आहे. 2 चेंडू येणे बाकी आहेत. 2 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. बॅट्समन फास्ट लावून द्यायचा आहे. बॅट्समन पाठवून द्या पटपट. बॅट्समन लावून द्यायचा आहे. पावसाची शक्यता आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समन पळायचा लवकर. शेवट वॉर्निंग आहे बॅट्समन. सद्दाम भागते जाना इधर. आवरायचा आहे पंच. थांबू नका. 2 चेंडू आहेत शेवटचे. पाऊस पडायच्या आधी सामना संपवायचा आहे. आणि हा सामन्यामध्ये परत एकदा रोमांच. वाईट मध्ये चेंडू. त्यावर गच्चा डिस्ट्रक्शन. 22 स्वरूपातील 1 धाव. अशा 2 धावा. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. पाहूया झेल होते का त्यावर. आणि झेल बाद. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बॅट्समन पाठनं पाठवून द्यायचा आहे. बॅट्समन पटकन पाठवून द्यायचे आहेत. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मुबारक डावखुरा फलंदाज. शहापूरचा एक धुवाधार फलंदाज. आवरायचा आहे. फिल्डिंग कॅप्टन कोण आहे त्यांचा. आवरायचा पटकन. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि बॅटची कडे चेंडू येऊन जातोय. आणि हा सामना 2 धावांनी. काय नाव टीमचं नाव. निलेश रावळ आहे.
आणि या सामन्याला मॅन ऑफ द मॅच निलेश रावळ 17 चेंडू 32 धावांचे खेळ केलेला आहे.